गृहिणीसाठी तिचं किचन म्हणजे एक देऊळ असतं। प्रत्येक गृहिणी आपल्या फॅमिली मेंबर्ससाठी ह्याच किचनमध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ओतून परिपूर्ण असा स्वयंपाक करत असते। कुठलीही गृहिणी जेव्हा तिच्या किचनमध्ये काम करत असते तेव्हा तिचं किचन म्हणजेच तिचं देऊळ हे स्वच्छ असावं, सगळ्या गोष्टी ह्या तिच्या मनाप्रमाणे ठेवलेल्या असाव्यात, तिच्या सोयीनुसार असाव्यात, हे प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं। तर त्याचप्रमाणे आज म्हटलं चला खूप दिवस झाले आपला किचन आपण क्लीन केलेला नव्हता, तर काही गोष्टी ना खूप अशा मागे पुढे झालेल्या होत्या। थोडक्यात किचनमध्ये माझ्या थोडासा अस्तव्यस्तपणा झालेला होता, त्यामुळे म्हटलं जागच्या जागी वस्तू ठेवून प्रॉपरली ऑर्गनाइज पण करून घेऊ। तर त्यामुळे म्हटलं आज आपण पूर्णपणे किचनची डीप क्लीनिंग तुमच्याबरोबर शेअर करू, तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल बरं का। तर त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण माझ्याप्रमाणे तुमचं सुद्धा तुमच्या स्वतःच्या किचनसाठी काहीतरी एक नवीन स्वप्न नक्कीच असेल की जे माझ्या किचनसाठी आहे। आणि ॲट लास्ट आपण आपल्या किचनला छान डेकोरसुद्धा करणार आहोत, कारण किचनमधल्या ज्या काही डेकोरेटिव्ह वस्तू आहेत त्यासुद्धा आज मी क्लीन करून घेणार आहे आणि किचन पूर्णपणे नव्यासारखं उद्यासाठी मला सज्ज करून ठेवणार आहे। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाओ, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर प्रत्येक वेळी किचनची क्लिनिंग करायची तर सगळ्यात पहिले नंबर आपण लावतो किचनमधले ज्या ट्रॉल्या आहेत त्यामध्ये जे काही आपण भांडे ठेवलेले असतात किंवा रॅक असेल तर त्या रॅकमध्ये जे आपण काही भांडे ठेवलेले असते तर ते भांडे आपण सगळ्यात पहिले घासायला घेतो आणि मग ते घासताना ह्या क्लिनिंगकडे आपलं ना थोडंसं दुर्लक्ष होतं। पटपट आपण हात मारत चालतो, थोडक्यात असंच म्हणायला हरकत नाही, आणि आपण पटकन क्लीन करून घेतो, कारण ना आपला सगळ्यात जास्त आपण जी शक्ती आहे किंवा आपले जे श्रम आहे ना ते सगळे आपण भांड्यांवर घालवत असतो। तर ते न करता सगळ्यात पहिले म्हटलं आपण क्लिनिंग करून घेऊ, कारण काय होतं जेव्हा आपण फोडणी वगैरे देतो ना भाज्यांची तर त्यावेळेस तेलकट जे फोडणीचे चिवट डाग जे असतात ना तर ते डाग पटकन इथे जे फ्रीज असतं तर फ्रीजचा प्लॅटफॉर्म असतो। आता मी जे काही नवीन फर्निचर केलेलं आहे किचन कॅबिनेट्स तर त्याचा वरचा जो टॉप आहे तर त्याचा पण बराचसा मोठा सरफेस आहे किंवा आपले जे टाईल्स असतात किचनच्या त्यावर ना पटकन हे तेलाचे डाग जाऊन बसतात। फॅन असेल किंवा वॉटर फिल्टर असेल यांचीही तीच गत होते बरं का, तर तुमचीही तशीच होत असेल। मग त्यामुळे मी म्हटलं आज पहिल्यांदा ना आपण अशी क्लिनिंग करायची किचनची की संपूर्ण किचन असं एकदम ऑइल फ्री झालं पाहिजे, आणि तेही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी मेहनतीत किंवा कमी कष्टात। आता हे जे ग्रीसी डाग जे असतात ना ते जाणं खूप अवघड असतं, असंच तुमच्या मनात आलं असेल ना, तर ॲक्च्युली हे अवघड असतं हेच चुकीचं विधान आहे। हे जाणं सुद्धा खूप सोपं आहे। थोडीशी ट्रिक किंवा आयडिया आपण यूज केली ना तर नक्कीच हे आपल्यासाठी खूप सारं सोपं होऊन जातं, कारण त्यासाठी मी एक सोल्युशन तयार केलेलं आहे की जे मी अगोदर सुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे। तर किचनमधले चिवट डाग जे आहेत ना ते जाण्यासाठी एक सोल्युशन मी तयार केलेलं होतं की ज्यामध्ये मी पाणी, सोडा, विनेगर टाकलेलं आहे आणि थोडंसं डिश सोप लिक्विड जे आहे ते टाकलेलं आहे। त्याच्यामुळे ना जो आपला ग्रीसीनेस असतो ना तर तो पटकन विरघळून जायला मदत होते आणि आपली मेहनतसुद्धा कमी होते। तर कितीही नाही म्हटलं ना तर शेवटी आपण गृहिणी आहोत, आपण थोडंसं डोकं तर लढवणारच, कारण नुसती मेहनत करून काही उपयोग नाही, थोडंसं स्मार्ट बनणंही तितकंच गरजेचं आहे। जेव्हा आपल्याला कमी मेहनत करायची तेव्हा आपल्याला आयडिया ह्या कराव्याच लागतात, तेव्हाच आपली जास्तीची कामं व्हायला खूप सारी मदत होते। ॲज युजल मी तुम्हाला जसं सांगितलं की गॅसपासून ना खिडकी फार जवळ आहे, त्यामुळे खिडकीवर आहे ना पटकन जी ती जाळी असते ना तर त्या जाळीवर आहे ना तेलाचे असे फोडणीचे डाग जाऊन बसतात, त्याच्यामुळे अशी तेलकट होऊन जाते ती जाळी। आणि जेव्हा जाळी आपण बाहेरच्या साईडने ठेवतो ना तेव्हा हवा येते आणि हवेचे जे काही बारीकचे धूळकण असतात ना ते त्या तेलकट डागांवर बसतात आणि त्याच्यामुळे एकदम पक्के असे ग्रीसी डाग तयार होतात। त्यामुळे इतर ज्या काही खिडक्या आहे ना तर त्या मेश क्लीनरने किंवा मी जो काही मेश क्लीनर ब्रश घेतलेला आहे ना तर त्याने लगेच त्याच्यावरची धूळ निघून जाते। तर मग मी पहिल्यांदा काय केलं, त्या ब्रशने व्यवस्थित धूळ झटकून घेतली आणि मी तुम्हाला आत्ता जे सोल्युशन सांगितलं ना तर एक आपला स्पंज घ्यायचा, स्पंज नसेल तर तुम्ही कपडा घेतला तरी चालेल, पण माझ्याजवळ स्पंज अवेलेबल होता त्याच्यामुळे मी
त्याचा उपयोग केला आणि छान मस्तपैकी पूर्ण जाळीला ते जे सोल्युशन आहे स्प्रे करायचं आणि आपला लिक्विड डिश सोप असतो ना, तर तो घेऊन आणि छान मस्तपैकी स्क्रब केलेला आहे. तर जास्त मेहनत करण्याची पण गरज पडत नाही आपल्याला. फक्त संपूर्ण जाळीवर ना आपल्याला प्रॉपरली त्या स्क्रबने ना घासून घ्यायचं आणि त्यानंतर एखादा ओला कपडा असेल, तुम्हाला ओला कपड्याने जमत असेल तर ओल्या कपड्याने किंवा 1-2 ग्लास तुम्ही जर पाणी टाकलं ना त्या जाळीवर, तर सरसर सगळी घाण आहे ना निघून जायला मदत होते. आणि त्यानंतर पुन्हा एक ओला कपडा किंवा कोरडा कपडा त्याच्यावर मारायचा, म्हणजे आपली जाळी जी आहे ना ती कायमस्वरूपी नव्यासारखी असल्यासारखी दिसते. किचनचं एक आहे की जेवढं किचन आपण अपडेटेड ठेवलं, जेवढं किचनचं आपण त्याला मेंटेन ठेवलं ना, तेवढं ते सुंदर स्वच्छ दिसायला मदत होते. आणि त्यामुळे ना काय होतं, आपण कायमस्वरूपी किंवा जास्तीत जास्त वेळ ना किचनमध्ये असतो. त्यामुळे किचन जेवढं सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न असेल ना, तर तेवढ्या आत्मीयतेने आपण स्वयंपाक करत असतो. जेवढी हवा खेळती असेल, जेवढा प्रॉपर सनलाईट जर आपल्या किचनमध्ये असेल ना, तर तेवढा आपल्याला स्वयंपाक करताना मूड येत असतो आणि तोच प्रेम किंवा आत्मभाव किंवा तीच पॉझिटिव्हिटी ही आपल्या अन्नामध्ये सुद्धा उतरत असते. शेवटी ना आपल्या भावना महत्त्वाच्या असतात. जेवढ्या प्रेमाने, जेवढ्या आत्मीयतेने आपण स्वयंपाक करतो ना, तर तेवढी आत्मीयता त्या स्वयंपाकामध्ये उतरत असते आणि तेवढ्या प्रेमाने आपण ते जेवण ना आपल्या फॅमिली मेंबर्सला भरवत असतो, असं थोडक्यात मला म्हणायचं आहे. तर त्यासाठी ना आपल्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी पाहिजे किंवा आपला मन जे आहे ते आनंदी पाहिजे, उत्साही पाहिजे कुठलीही गोष्ट करण्यासाठी. आणि त्यासाठीच किचन क्लिनिंग ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जिथे क्लिनिंग असेल ना, स्वच्छता जिथे असते ना, तिथे संपदा नेहमीच असते, हे तितकंच खरं. त्यामुळे ना वेळोवेळी थोड्या दिवसांनी का होईना, जसं आपल्याला जमेल थोडं थोडं करून का होईना, आपण एक एक कोपरा जर स्वच्छ करत गेलो तर कायमस्वरूपी आपलं जे घर आहे, आपलं किचन जे आहे ते नीटनेटकं, स्वच्छ आणि टापटीप दिसायला मदत होत असते. तर चला, बोलता बोलता माझी किचनची जी खिडकी आहे ती व्यवस्थित क्लीन झालेली आहे. कारण बाहेरच्या बाजूने टॉपला सुद्धा बरंचसं जाळं जमा झालेलं होतं. तर ते मी झटकून आणि तिथे थोडंसं ना पाणी मारलं की जेणेकरून ती जे काळे डाग होते तिथले ते सगळे निघून जायला खूप सारी मदत झालेली आहे. त्यानंतर नवीन फर्निचरचं जे टॉप आहे किचन कॅबिनेट्सच्या, तर ते टॉप सरफेससुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतला. ॲक्च्युली ना ते मला थोडंसं अवघड वाटायला लागलेलं आहे, कारण जेव्हा ओपन होतं ना तर त्यावेळेस ते ना क्लीन करणं खूप सोपं होतं. पण आता मला खिडकीचा आधार घ्यावा लागतो आणि कंपल्सरी एखादं स्टूल म्हणा किंवा खुर्चीवर उभं राहून आणि मग व्यवस्थित त्या सोल्युशन स्प्रे करून आणि छान ओल्या कपड्याने ना व्यवस्थित क्लीन करून घेतलं. आणि त्यावर ऑलरेडीच जेव्हा फर्निचर आलं ना, थिन पॉलिथिनची कोटिंग होती की जी मी अजूनही काढलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरचा जो काही चिकटपणा होता तो लगेचच निघून जायला खूप सारी मदत झाली या सोल्युशनमुळे. त्यानंतर ना फ्रीज व्यवस्थित क्लीन करून घेतलं, कारण ना फ्रीजवर सुद्धा किती नाही म्हटलं तर पटकन धूळ येऊन बसते, कारण मोठा सरफेस असतो. आणि मी आता सध्या असं ठरवलेलं आहे की पर्पजली फ्रीजवर कुठलीच वस्तू ठेवायची नाही. जेवढ्या वस्तू मी अलॉट केलेल्या आहेत तर तेवढ्याच शोभेच्या वस्तू किंवा डेकोरेटिव्ह वस्तू ज्या आहे ना त्याच ठेवायच्या. कारण आता मला बरीचशी जागा ह्या कॅबिनेटमुळे मिळालेली आहे. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या छोट्या किचन काउंटर टॉपकडे. कारण छोटा किचन काउंटर टॉप काय असतो, रोजच मी त्याला फक्त एका ओल्या कपड्याने छान पुसून घेत असते. त्याच्यामुळे मग आता हे सोल्युशन तयार केलेलं होतं तर ते व्यवस्थित स्प्रे केलं. त्याच्यावर काही असे चिवट डाग वगैरे होते. कसले डाग होते माहिती का ते, की लास्ट टाइम आहे ना मी म्हटलं ह्या ज्या पळ्या वगैरे होत्या ना माझ्याकडे की ज्या मी किचन ट्रॉलीमध्ये ठेवू शकत नाही, तर त्या आपण इथे अडकवून देऊ. त्याच्यासाठी जे तर ते हुक्स मी मागवलेले होते ॲक्च्युली, पण ते ना वजनच पेलवत नाही. त्याला जर ते अडकवल्या पळ्या की थोडा वेळ किंवा काही तास ते राहतात आणि त्याच्यानंतर लगेचच आहे ना पडून जातात. तर मग त्याच्यामुळे ना ते इथे पड तिथे पड, तर त्याचा जो चिकटपणा असतो ना त्या हुक्सचा, तर तो ह्या छोट्या किचन काउंटर टॉपला सुद्धा 1-2 ठिकाणी लागलेला होता. तर मग ते फक्त मी स्प्रे केलं आणि छान पुसून काढलं, थोडंसं स्क्रब केलं, तर एकदम छान किचन काउंटर टॉप आहे ना चकचकीत दिसायला सुद्धा खूप सारी मदत झाली. आता काम करताना ना मी विचार केला की जिथला पसारा आपण काढतो आहे तिथला पसारा पहिल्यांदा लावत चालायचा, म्हणजे ना आपल्या डोळ्यांना जास्त पसारा दिसत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट आहे ना आपल्याला आहे ना
प्रॉपरली ऑर्गनाईज केल्यासारखी दिसली की मी कामांना आहे ना आपल्याला हुरूप येतो. छोट्या किचन काउंटर टॉपवर जेवढ्या काही वस्तू होत्या त्या प्रॉपरली ऑर्गनाईज केल्या आणि त्यानंतर आता आपली बारी आहे. आपले ज्या काही डेकोरेटिव्ह वस्तू मी किचनमध्ये ठेवलेल्या होत्या बऱ्याचशा दिवसांपासून, त्यांना सुद्धा मी वॉश केलेलं नव्हतं. तर मग हे जे काही हँगिंग प्लांटर्स वगैरे आहेत ना, तर ते व्यवस्थित ना पुसून घेतले आणि हे सुद्धा मी मिशोवरून मागवलेले होते. आणि त्याला बघा असे छोटे छोटे तुम्हाला फुलं दिसत असतील. तर मी बघा मागे ना एका आर्टिफिशियल फ्लावर शॉपला आहे ना व्हिजिट केली होती, दुर्गा आर्टिफिशियल फ्लावर्स म्हणून. तर तिथे मला हे असे छोटे छोटे फुलं मिळालेले होते, तर मी तिथून आणलेले होते. म्हटलं आपल्याकडे ना हँगिंग फ्लॉवर पॉट आहे ना, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला हे फ्लावर्स जर लावले ना तर दिसायला खूप सुंदर दिसेल. आणि खरंच खूप सुंदर दिसतंय की बस कधी. आणि फ्रीजवर आहे ना मी घरच्या घरी एक सुंदर मस्तपैकी असं पॉट तयार केलेलं आहे. काय झालं, माझ्याकडे आहे ना छोटंसं असं फ्लावर पॉट होतं, एकदम छोटंसं होतं. तर मग एक फ्लावर पॉट आहे ना मी यूज केलं माझ्या एका दुसऱ्या गोष्टीसाठी. तर मग ते एक उरलेलं होतं. तर मग काय केलं, माझ्याजवळ असे स्टोन होते आणि किमयाचा बर्थडे झाला ना तर त्या केकला आहे ना ह्या बॉल्सचं डेकोरेशन होतं. तर ते बॉल्स मी तसेच सांभाळून ठेवलेले होते. म्हटलं आपल्याजवळ फ्रीजवर हे जे बाउल ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण जर लावले या फ्लावर्समध्ये तर ते अजून छान दिसायला मदत होईल. आणि बघा किती क्यूट दिसतंय ते. तर इथे विंडोमध्ये ना मला एक छोटंसं असं प्लांटर पाहिजे होतं. तर इथे ना मी ब्रशेस वगैरे ठेवत असते ॲज युजल, त्याच्या जागेवर ब्रशेस ठेवले. आणि त्या ब्रशच्या बाजूला आता मी जस्ट इतक्यात तुम्हाला मी सांगितलं ना ते प्लांट काढून घेतलं आणि ते फ्रीजवर ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे दुसरं प्लांट मी लावलं. तर ते जास्त छान दिसत होतं. ग्रीनरी, शेवटी ग्रीनरी असते त्याच्यामुळे ना आपल्याला एक पॉझिटिव्हिटी येत असते त्याच्याकडे बघितल्यानंतर किचनमध्ये. तर बघा फ्रीजच्या वरती ना थोडंसं असं जाळं वगैरे दिसत होतं मला, तर ते जाळं वगैरे काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी मी तयार केलेलं हे जे फ्लॉवर पॉट आहे ते फ्रीजवर ठेवलेलं आहे. आणि फ्रीजवर एवढ्याच वस्तू मी आता सध्या ठेवते आहे. तर बघा फ्रीज किती सुंदर दिसतं आहे. तर एक वेगळीच शोभा आलेली आहे त्या फ्रीजला या फ्लॉवर पॉटमुळे. त्यानंतर ना मी सुरुवात केलेला आहे आपला जो मोठा किंवा मेन किचन काउंटर टॉप आहे ना, तर त्याच्या टाईलसुद्धा वरच्या बाजूने जे मी सगळ्या क्लीन करून घेणार आहे. कारण जेव्हा मी रोज यूज करत असते ना तर त्यावेळेस ना जेवढा आपला हात जातो तेवढा आपण क्लीन करतो, पण ह्या ज्या वरच्या टाईल्स आहे ना अशा निमित्तानेच क्लीन होत असतात. त्यानंतर वॉटर फिल्टरवर सुद्धा ना बरीचशी तेलकट असे डाग पडलेले होते. तर हे क्लिनिंग सोल्युशन फक्त स्प्रे केलं आणि छान मस्तपैकी ना कपड्याने पुसून घेतलं. तर टर्कीचा आपला टॉवेल असतो ना, तर तो टॉवेल खूप छान असतो बरं का क्लिनिंगसाठी. तर तो जर यूज केला ना तर किचनची क्लिनिंग खूप फास्ट होते. त्याचप्रमाणे ह्या ज्या टाईल्स आहे त्यासुद्धा व्यवस्थित क्लीन करून घेतल्या. तर त्याच्यामुळे ना किचन एकदम असा छान सुंदर असा लखलखीत किंवा म्हणतो ना आपण चमकायला खूप सारी मदत झाली. तर आजूबाजूला काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या जसं की स्विच बोर्ड्स वगैरे जे आहेत ना 2-3, तर ते पण मी व्यवस्थित क्लीन करून घेतले. तर एकदम मस्त पांढरे शुभ्र निघायला मदत झाली. आणि ही क्लिनिंग करायला आहे ना मला काही जास्त वेळ सुद्धा लागला नाही. तसं बघायला गेलं तर शूट धरून मी फक्त पाऊण तासामध्ये सगळं किचन व्यवस्थित क्लीन केलं. कारण आहे ना शूटिंगसाठी माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे. मी काय करत असते, माझ्याजवळ जी ट्रॉली आहे ना त्यावर डबा ठेवते आणि एक छोटंसं असं स्टँड आहे, मोबाईल स्टँड. तर त्याच्यावर मोबाईल ठेवून आणि मग त्या पद्धतीने वेगवेगळ्या अँगलने ना शूटिंग घेत असते. तर अशीच माझी शूटिंग असते. तर तेवढी शूटिंग धरून मी फक्त पाऊण तासामध्ये संपूर्ण व्यवस्थित क्लिनिंग केलेली आहे आणि त्यानंतर मस्तपैकी फ्रेश होऊन आलेली आहे. तर किचन आणि आम्ही दोघंही एकदम मस्तपैकी फ्रेश आणि उत्साही होतं, कारण त्या किचनकडे बघूनच एवढं फ्रेश वाटत होतं मला की बस कधी. तर चला आता उरलेल्या ज्या काही फ्लॉवर होते ना आपले हँगिंग फ्लावर्स किंवा प्लांटर्स, ते सगळे आपण आपल्या किचनमध्ये लावून देणार आहोत. कारण तोपर्यंत ना मी जे काही प्लांटर वगैरे वॉश केलेले होते ना ते व्यवस्थित सुकल्या गेलेले होते. तर इथे बघा हे प्लांटर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना किचन एकदम छान मस्तपैकी डेकोरेटिव्ह दिसायला मदत झालेली आहे. त्यानंतर एक हँगिंग प्लांटर मी ठेवलेलं आहे आपल्या वॉटर फिल्टरवर आणि अजून एक मी हँगिंग प्लांटर जे आहे ना ते आपल्या किचनमध्ये ॲड करणार आहे. आणि मी विचार करते की ते जे प्लांटर आहे ना नवीन, ते आपण जे नवीन फर्निचर केलेलं आहे ना त्याच्या आजूबाजूला कुठेतरी हँगिंग करू की जेणेकरून ना किचनमध्ये अशी ग्रीनरी जर दिसली ना तर एकदम असं फ्रेश आणि प्रसन्न वाटायला खूप सारी मदत होईल. आफ्टर ऑल शेवटी किचन हे किचन असतं. जेव्हा आपण किचनमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला खूप सुंदर असं फ्रेश वाटावं. तर ह्या ग्रीनरीकडे बघून आपल्याला एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येत असते. तर काय मग कसं वाटलं माझं किचन मला नक्की सांगा बरं का. बाय, टेक केअर.